नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मकर संस्कृतीच्या आधीच नायलॉन मांजा विकणाऱ्यावर बंदी घातली होती। मात्र हा अजूनपर्यंत देखील लुपेछुपेने सर्राटपणे विकला जातोय। त्याच अनुषंगाने नायलॉन मांजा जो हा पतंग उडवतोय त्या कारणामुळे शहरातील अनेक पक्षी व माणसावर देखील याचा जीव घेणं म्हणजे एक प्रकार समोर आलेला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत वाईल्ड फेअरचे अध्यक्ष ऋषिकेश कांबळे आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया ही त्यांनी एक घार रेस्क्यू केलेली आहे, तर नेमकी तिला काय झाले आणि त्यांना ही कुठे सापडली, आपण त्यांच्याशी एक चर्चा करू। काय सांगाल आपण? काठीगल्ली साईडला होती ही घार। तर सर दरवर्षी हे प्रमाण वाढत जात आहे, पक्ष्यांवरती विजा होते आहेत, लोकांना मानवी जीवनाला पण घातक आहे। तर आम्ही नेहमीच सांगत असतो का नायलॉन मांजा हा बंद झाला पाहिजे, याचा पुरेपूर वापर नाही झाला पाहिजे। पण दरवर्षी छुप्या पद्धतीने हा नायलॉन मांजा मार्केटमध्ये येत असतो आणि तो लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोक पण ते हौशीपोटी उडवतात, पण ते कोणावर तरी विकतंय हे लक्षात घ्यायला पाहिजे। लोकांनी, नागरिकांनी विचार केला पाहिजे दुसऱ्यांचा पण। तसंच हे मुख्य जनावर आहेत, ते तर बोलू शकत नाही, तर आपण निसर्गाची कुठेतरी देणे लागतो। आपण सर्वांनी निसर्गाची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे। तर हे नायलॉन मांजा कुठेतरी बंद व्हावा ही विनंती आम्ही नेहमीच करतोय आणि याच्या पुढे पण आम्ही करतोयच आहे। पण हे कुठेतरी एकदम स्टॉप व्हावा अशी आमची शासनाला विनंती आहे का याच्यावरती कठोर काहीतरी कारवाई व्हावी आणि हे सर्रासपणे बंदच झाला पाहिजे। पण हे दरवर्षी चाललंच आहे। आता आज पण सकाळपासून 7 ते 8 पक्षी जखमी झाले आहेत। तसे आमची टीम पूर्ण नाशिकमध्ये काम करतच आहे, अजून पण फील्डवरती काम चालू आहे। आत्ताच एक घार आता ही जखमी भेटली आपल्याला। तर तसेच बहुतेक ठिकाणी अजून पण रेस्क्यू चालू आहे। आतापर्यंत तुम्हाला किती पक्षी असे जखमी आढळले व आतापर्यंत किती मृत्यू पावलेले आहे? आज सकाळपासून 3 ते 4 पक्षी मृत्यू पावले आहेत। जिथे आम्ही पोहोचण्याच्या आधीच म्हणजे फोन आला आणि पुढच्या 2 ते 3 सेकंदानंतर किंवा 5 मिनिटांनी त्यांचा फोन येऊन सांगितलं आहे त्यांनी का तो पक्षी गेला आहे। तर असं बरेचदा होतं का पक्षी माणूस तिथे पोहोचायपर्यंत गेलेला असतो, कधी कधी ऑन स्पॉटवरती माणूस पोहोचलेला असतो आणि पक्षी दगावलेला असतो। ह्याच नायलॉन मांजाने आपण बघितलं आपल्यासमोर एक घार आहे। हा एकदम म्हणजे ॲग्रेसिव्ह पक्षी असून देखील आता जी त्याची इथे तुम्ही त्याची जी आता हालत बघताय ती अत्यंत एकदम गंभीर आहे आणि त्याच पद्धतीने अशा पक्षीवर देखील असा हल्ला तर होतच आहे। मात्र याची नागरिकांमध्ये देखील नायलॉन मांजाने खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजी सय्यद, नाशिक।